अशी मिरची आपण तोंडी लावण्यासाठी तर करतोच, पण भाकरी चपाती सोबत सुद्धा खायला एकदम अशी भारी लागते। ही तुम्ही पण नक्की करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला एकदम साधी सिंपल अशी रेसिपी बघायची आहे तोंडी लावण्यासाठी, ती म्हणजे दह्यातली मिरची। ही मिरची आपण तोंडी लावण्यासाठी तर करू शकतो, पण भाकरी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो। एखाद्या वेळेस भाजी नसली ना तेव्हा सुद्धा ही आपण करू शकतो, खूपच चविष्ट अशी लागते। दही मिरची करण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे आणि ही कमी तिखटवाली मिरची आहे। बघा, ही अशी पोपटी रंगाची मिरची असते ही। तर मी आता तिचे 2 तुकडे करून घेणार आहे, कारण मिरची अशी लांब आहे ना, मोठी आहे ना, त्यासाठी 2 तुकडे आधी करून घेणार आहे असे, आणि मग नंतर असे मध्ये अशी चीर देऊन घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने अशी मिरचीचं देठ मी इथे काढत नाही आहे। मिरचीचं म्हणजे खाताना देठ असं भारी लागतं, हे सुद्धा छान शिजतं। देठ म्हणजे चांगली आहेत त्याच्यामुळे मी राहू दिलेले, खराब देठ असले तर मग काढून घ्यायचे। मिरची मी अशी पूर्णपणे 2 भागामध्ये कापत नाही आहे, असं थोडंसं असं राहू द्यायचं आहे टोकाला, आणि मग असं मधून असं चिरायचं आहे। हे बघा, असं म्हणजे पूर्ण 2 भाग होत नाही मिरचीचे। सर्व मिरची मी अशी 2 भागांमध्ये कापून घेतली। आता लगेच आपण दही मिरची करायला घेऊ। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तापायला, गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये। साधारण 1.5 पळी मी तेल घातलं। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। जिरं घालून घेऊ, अर्धा चमच जिरं घेतलेलं होतं। जिरं छान असं फुललेलं आहे आपलं। लगेच आता मिरची घालून घ्यायची आहे। मिरचीला हलकेसे डाग पडेपर्यंत परतवून घ्यायची आहे। कुठेही जास्त अशी म्हणजे जाळायची नाही आहे, व्यवस्थित अशी परतवत राहायची एकसारखी। मिरची छान अशी एकसारखी परतवून घेतलेली आहे। कुठेही अशी एकदम जास्त डार्क किंवा एकदम फिकी अशी नाही आहे, एकदम एकसारखी अशी तळली गेलेली आहे मिरची। आता मिरचीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आता आपल्याला ह्या मिरचीमध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। तर मी इथे धना पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, ती घालून घ्यायची आहे। जिऱ्याची पावडर आहे अर्धा चम्मच, ती पण घालून घ्यायची आहे। बडीशोपची पावडर घेतलेली मी आहे इथे अर्धा चम्मच, ती घालत आहे। हळद आहे छोटा पाव चम्मच, आणि इथे मिरची पावडर घेतलेली आहे मी छोटा अर्धा चम्मच, ती सुद्धा घालणार आहे। तुमची जर मिरची जास्त तिखट असेल तर मिरची पावडर नाही घातली तरी चालेल। मिक्स करून घेऊ थोडं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मसाल्यांचा एकदम छान असा सुगंध येत आहे या मिरचीमध्ये घातल्यानंतर। तर छान असं परतवून घेतलं। आता लगेच आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे। मी इथे 3 मोठे चम्मच दही घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे। मिक्स करायचं व्यवस्थित। दही घालून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ, म्हणजे मिरची सुद्धा छान शिजेल। 2 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढून घ्यायचं आहे, आणि बघा किती छान अशी मिरची आपली तयार झालेली आहे। ही मिरची करायला अजिबात वेळ लागत नाही, पण खायला खूप अशी चविष्ट लागते। आता गॅस मी बंद केलेला आहे, आणि लगेच आपण मिरची काढून घेऊ आता एका डिशमध्ये। तयार आहे आपली झटपट अशी दह्यातली मिरची किंवा दही मिरची। एकदम खायला रुचकर अशी लागते, चटपटीत लागते। अशी साधी सोपी चटपटीत दह्यातली मिरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।